नमस्कार, मी अमृता दीक्षित। आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। एक दृष्टिक्षेप आतापर्यंतच्या ठळक घडामोडी। विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दोन्ही उमेदवार विजयी झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहरच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला। यावेळी महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, प्रदेश सरचिटणीस तथा अल्पसंख्याक निरीक्षक नजीब मुल्ला, महिला जिल्हाध्यक्ष वनिताताई गोत्पागर, युवक जिल्हाध्यक्ष वीरू वाघमारे, विद्यार्थी अध्यक्ष कौस्तुभ गायकवाड, अल्पसंख्याक अध्यक्ष हुसेन मणियार आणि जिल्हा कार्यकारिणी सदस्य, महिला, युवक, विद्यार्थी इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। विधान परिषद निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही उमेदवार प्रथम क्रमांकाची मते घेऊन विजयी झाल्याने आमदारांचे अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचे दिसून आले आहे। तसेच या विजयाने जितेंद्र आव्हाड व रोहित पवार यांचा बाष्पळ ढोल फुटला असल्याची प्रतिक्रिया प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे व प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी दिली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेसाठी उभे असलेले आमचे दोन्ही उमेदवार श्री राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे हे पहिल्या पसंतीची मतं घेऊन 24 आणि 23 मतं घेऊन विजयी झालेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार, कार्याध्यक्ष माननीय प्रफुल्लजी पटेल आणि प्रांताध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब या तिन्ही नेत्यांच्या नियोजनामुळे आणि आमदारांनी जी एकजूट दाखवली यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही उमेदवार पहिल्या फेरीमध्ये विजयी झाले आणि दोन लोकांचे ढोल फुटलेले, एक डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार। ढोल फुटला रे, ढोल फुटला, दोघांचाही ढोल फुटला। सातत्याने राष्ट्रवादीचे आमदार फुटणार म्हणून हॉटेलमध्ये ठेवलं अशा प्रकारचे आरोप हे दोन्ही नेते करत होते, पण राष्ट्रवादीला अपेक्षित कोट्यापेक्षा जास्त मतं ही माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून केवळ राष्ट्रवादीच्या आमदारांनी नाही तर अधिक आमदारांनी मतं दिली आणि म्हणून दोन्ही उमेदवार आमचे विजयी झालेले। एकच वादा, एकच वादा, पूर्णपणे पाठिंबा दिला होता म्हणून मी बोललो ना, दोन नेत्यांचे आज ढोल फुटलेले आहेत, डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार। सातत्याने आमदार अजित पवार साहेबांना सोडून जाणार अशा प्रकारचं खोटं नाटक रोज प्रेस समोर येऊन बोलायचं। आज दोन्ही नेत्यांचे ढोल फुटलेले आहेत आणि त्यामुळे राष्ट्रवादीचे अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास सगळ्या आमदारांनी दाखवले। माननीय दादा यांच्या नियोजनामुळे आज महाराष्ट्रात मागील 15 दिवसापासून आमदार आमच्या संपर्कात आणि किती आमदार कोणाला भेटीला एक चर्चा जी सुरू होती, तर आज हे सिद्ध झालं महाराष्ट्राच्या जनतेसमोर की आमदार कोणाचे निष्ठेचे, कोणाबरोबर आणि कोणाच्या संपर्कात होते। ज्यांच्याकडे आमदारच शिल्लक राहिलेले नाही आणि जे शिल्लक हॉटेलमध्ये राहायला यायला तयार नाही, तर इतर लोक आमदार फुटणार म्हणून राहायला गेले। ही जी चर्चा करत होते, आज या निवडणुकीच्या निकालाला पहिल्या पसंतीची मतं 24 आणि 23 घेतल्यानंतर ते सिद्ध होतं आमदार कोणाच्या बाजूने। तर जे लोक मोठ्या मोठ्या गप्पा मारत होते पवार आणि आवाज, ते कधी बघावं तर त्यांचे डायल कॉल होते का रिसिव्ड कॉल होते, त्यांनी तो तपासावं। डायल करायचे कॉल आणि नंतर पत्रकारांसमोर येऊन त्याचा कधी संपर्कात होतो, तर आज त्यांना इज्जत, त्यांची लायकी कळालेली आहे म्हणून दादाच्या नादीत कोणी लागू नाही। वारंवार बोललं जात होतं की कुठेतरी अजित पवार गटाचे अनेक नगरसेवक जे आहेत ते शरद पवार गटाच्या नेत्यांशी संपर्कात आहेत। आता नगरसेवक, अहो तुम्ही परवा माननीय आयुक्त यांच्या दालनात बैठक बघितली आणि जे कालीराम का ढोल जो फोड़ना है हमको, त्या ढोलच्या एरियाचा फोडायचा आहे, त्या एरियातले मुंब्राचे किती नगरसेवक माझ्या बरोबर आयुक्तांसोबत होते हे तुम्ही पत्रकारांनी बघितलेलं आहे। तर कोण कोणाच्या संपर्कात आहे हे दादाची झलक किती आहे, ठाण्यातली झलक परांजपे साहेबांनी आम्ही दाखवू त्यांना।
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. एकीकडे राज्यात ड्रग्ज व्यवसायाच्या मुसक्या आवळण्यात पोलीस खात्याला यश येत असताना ठाण्यातील कोठारी कंपाऊंडमधील अनधिकृत बार, हुक्का पार्लर आदी अवैध व्यवसायांवर कारवाई केली जात नाही. त्यामुळे येथील स्थानिक पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आमदार संजय केळकर यांनी केली. आमदार संजय केळकर यांनी विधिमंडळ अधिवेशनात 293 प्रस्तावावर बोलताना ठाण्यातील अनेक विषय सभागृहात उपस्थित केले. ड्रग्ज, पब्स, हुक्का पार्लर, रात्री उशिरापर्यंत सुरू राहणारे बार, दारूची दुकाने, ठाणे महापालिकेतील अधिकाऱ्यांची बेकायदेशीर पदोन्नती, फसवणूक करणाऱ्या फायनान्स कंपन्या, जुन्या विहिरी आदी विविध विषय श्री केळकर यांनी उपस्थित केले. अध्यक्ष महोदय, मी शासनाचं आणि विशेष करून पोलीस खात्याचं अभिनंदन करेन अध्यक्ष महोदय की 50,000 कोटीपर्यंत ड्रग्ज जे आहे ते पकडण्यामध्ये त्यांना यश मिळालेलं आहे आणि ते नेस्तनाबूत करण्यामध्ये देखील यश मिळालेलं आहे. परंतु त्याचबरोबर आमच्या इथे देखील विविध टपऱ्यांच्या माध्यमातून, हॉटेलच्या माध्यमातून अशा प्रकारचा ड्रग्जचा पुरवठा होतो आणि ही तरुणाई जी आहे ती बर्बाद करण्याचं काम देखील या माध्यमातून केलं जातं. आम्ही तर या शहरामध्ये हुक्का पार्लर मुक्त मोहीम चळवळ अशा प्रकारची चालवली की ज्याच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणामध्ये या हुक्का पार्लरला बंदी आली. परंतु अध्यक्ष महोदय, तरी देखील लपून छपून केलं जातं, दुजाभाव ठेवला जातो आणि त्या ठिकाणी काही पोलीस स्टेशन तर अशी आहेत की त्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत ज्या पद्धतीने कारवाई करायला पाहिजे ती केली जाते. अध्यक्ष महोदय, त्याच्यातलं उत्तम उदाहरण म्हणजे चितळसर मानपाडा पोलीस स्टेशन की या ठिकाणी कोठारी कंपाऊंडमध्ये अनेक प्रकारचे अवैध धंदे चालतात, परंतु त्या ठिकाणी दुजाभाव केला जातो. काही ठिकाणी कारवाई केली जाते, काही ठिकाणी कारवाई केली जात नाही. त्या ठिकाणी पोलीस आयुक्त आणि पोलीस खातं महापालिकेला देखील सूचना देतं की या बारवर किंवा या पबवर कारवाई करा, परंतु तरी देखील कारवाई केली जात नाही. लेखी सूचना केली जाते आणि त्यामुळे माझी विनंती आहे की अशा ज्या पोलीस स्टेशनमध्ये अशा प्रकारचे अवैध प्रकारचे बार, रेस्टॉरंट चालत असतील, हॉटेल चालत असतील, हुक्का पार्लर चालत असतील तर त्या पोलीस स्टेशनच्या इन्चार्ज जो असेल त्याच्यावर सक्त कारवाई केली गेली पाहिजे. अध्यक्ष महोदय, एक्साईजच्या बाबतीमध्ये देखील आता एक्साईजचे मंत्री महोदय या ठिकाणी उपस्थित आहेत. अध्यक्ष महोदय, या शहरामध्ये वाईन शॉप्स आहेत. या वाईन शॉपची माझ्या माहितीप्रमाणे 10:30 पर्यंत ती वेळ ठरलेली आहे. 2-2, 2:30 वाजेपर्यंत ही वाईन शॉप चालली जातात. एका बाजूला आपण पब आणि बारवर कारवाई करतो आणि वाईन शॉप जी आहे त्या वाईन शॉपच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. तिथल्या एक्साईज कमिशनरला वारंवार तक्रारी करून देखील एक्साईज कमिशनर त्याच्यावर काही कारवाई करत नाही. माझी विनंती आहे की एवढं हे चाललेलं असताना ही मोहीम तर अशा प्रकारे यांच्यावर देखील कारवाई केली गेली पाहिजे. अध्यक्ष महोदय,
कला, क्रीडा, साहित्य आणि संगीत या कला क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी बजावलेल्या ठाणे जिल्ह्यातील अस्सल ठाणेकर कलाकारांना ठाण्याविषयी नेमकं काय वाटतं हे जाणून घेणार आहोत खुद्द त्यांच्याचकडून. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीची नवी मालिका माझं ठाणं मी ठाण्याचा पाहायला विसरू नका, फक्त आणि फक्त आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीवर. आता मी ठाण्यात 1970 साली आलो म्हटलं 43 वर्ष राहिलो, ते सुद्धा अगदी ठाण्याच्या मध्यभागी. त्यावेळेला तो मध्यभाग होता चरई. आज मध्यभाग सरकून मला असं वाटतं वसंत विहारकडे सरकला असेल. परंतु खूप आनंद मिळाला. माझ्या मुलींची शिक्षणं समर्थ विद्यालयात झाली आणि ठाणा कॉलेजमध्ये झाली. त्या ग्रॅज्युएट होऊन त्यांचे संसार चालू झाले. आता आम्ही दोघंजणं सेवानिवृत्त आयुष्य कोलशेत रोडला एका नवीन सोसायटीमध्ये जागा घेतली आणि तिथे आनंदात व्यतीत करतो आहे. आणि निसर्गाचा आनंद घेता घेता हे निवृत्तीचं जीवन मजेमध्ये घालवतो आहे. ठाण्यामध्ये गडकरी रंगायतन ह्याचा जवळजवळ आम्ही लाईफ मेंबरशिप झाल्यासारखे प्रत्येक नाटकाला पूर्वी धावत होतो. चरईमध्ये होतो. हल्ली ते लांब झाल्यामुळे आम्हाला जाणं जमत नाही. परंतु स्विमिंग पूल, स्टेडियमवरती काही कार्यक्रम बघायला जायला आवडायचं. आणि ठाण्यात काही बागा चांगल्या झाल्या. तलावांची सुधारणा व्हायला पाहिजे तेवढी अजून झालेली नाही. ती होण्याच्या मार्गावर आहे. असंच ठाणं वाढत राहणार आहे, वाढत राहावं. सगळ्यांनी ते महापालिकेचं सहकार्य करून ते स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करून सुंदर ठाणं म्हणून जे बक्षीस एका काळी मिळवलं होतं ते परत एकदा मिळवण्याकरता आपलं ठाणं आपण परत सुंदर करूया. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. होय, ठाण्यात आम्हाला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.